नमस्कार. कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे ह्याच्या आजच्या 16व्या भागात आम्ही तुमची भेट घडवून आणतोय ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार व गायक श्री गोविंद पोवळे यांच्यासोबत. माती सांगे कुंभाराला, फिरते रुपया भोवती दुनिया, तू माणूस वेडा, श्यामसुंदरा नकोस अडवू वाट, ह्या अशा कित्येक सुंदर गीतांना त्यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं देखील आहे. कोवळ्या वयात आपल्या गोड गळ्यांनी त्यांनी विविध कवींच्या कवितांना स्वतः संगीत देत आकाशवाणीवरून प्रस्तुत केलं आहे. तेव्हापासून 70 वर्षे अविरत संगीत सेवा चालूच आहे. भावगीताचे रीतसर अभ्यासक्रम मांडून त्यांनी सुगम संगीताच्या परीक्षांचा पाया रचला. आज 89व्या वर्षात सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली मुलाखत, त्यांचे श्रवणीय किस्से, संगीतामधील खास गोष्टी घेऊन येत आहोत आजच्या भागात. ज्येष्ठ कलाकार श्री गोविंद पोवळे यांना आमचा मानाचा मुजरा. आजचा भाग लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा. धन्यवाद. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. ही जी संगीत कला जी आहे, या संगीत कलेच्या परंपरेची माहिती किंवा तुमच्याकडे ही संगीत कला कशी काय आली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझ्या याच्याविषयी काय माझ्या भावना आहेत त्या तुम्हाला सांग. माझ्या आपल्या श्रोत्यांसाठी आज शब्दांची कसोटी छान आहे, आज शब्दांची कसोटी छान आहे आणि दाद देण्याचं तुम्हाला भान आहे. या जरा सांभाळून कंठी सुरानो, वावगे बोलू नका हो अक्षरानो. या जरा सांभाळून कंठी सुरानो, वावगे बोलू नका हो अक्षरानो. कारण ऐकण्याचा शहाणा कान आहे, ऐकण्याचा शहाणा कान आहे. आज शब्दांची कसोटी छान आहे आणि दाद देण्याचं तुम्हाला भान आहे. माझं जे काही मी आज सांगणार आहे किंवा मी गाणार आहे त्याला तुम्ही दाद द्याल अशी माझी भावना आहे. नक्कीच आपले रसिक श्रोते तुमच्या सगळ्या शब्दांना अक्षरशः झेलून घ्यायला तयार आहे. आणि गाण्याची आणखी एक भावना म्हणजे अशी आहे की जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला. जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला, स्वरताला येणं अर्थ न काही उरत आयुष्याला. स्वरताला येणं अर्थ न काही उरत आयुष्याला. जाता जाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे,
जाता जाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे. अशी माझी भावना माझी गाण्याची अशी आहे. म्हणून या गाण्याच्या ह्याच्यावरती मी आज माझे 19 वर्षापासून मी त्या गाण्यावरती जगलोय. आता आपल्याला काय प्रश्न विचारले खुशाल विचारू शकता तुम्ही, मला जसं तंदू जशी उत्तर देणार. बरोबर. तेच ही संगीत कला ही ज्याच्यावरती तुमचं अतोनात प्रेम आहे, नितांत प्रेम आहे, ही कला तुमच्याकडे वारसाने आली, कशी परंपरा होती तुमच्या घरामध्ये? काय हे वारसानी नाही म्हणता येणार, पण माझ्या वडिलांना आणि माझे वडील कीर्तनकार होते. त्र्यंबक लक्ष्मण पोळे त्र्यंबक कीर्तनकार होते आणि माझ्या आईला गाण्याची आवड होती. तर ह्या बहुतेक परंपरेतून माझ्याकडे गाणं आलं असावं. दुसरी गोष्ट अशी का आता आमच्या आम्ही 9 भाऊ आणि 2 बहिणी आणि ह्या सगळ्यांचे आवाज गाण्याचे, सगळ्यांचे आवाज गाण्याचे, सगळेच गातात. मोठे बंधू म्हणजे गोपीनाथ पोळ ते रेडिओला गायचे, दीनानाथ पोळ गाणे होते ते गायचे, मी रेडिओला गायत असे. ते घरात गाणं आमच्या असंच सारखं करत. मोठे बंधू तबलाही चांगला वाजायचे, हार्मोनियम चांगले गाय, सगळ्याचे आवाज चांगले. तर ती एक गाण्यामध्ये आमच्या घरामध्ये गाणंच सगळं चाललेलं असायचं. तर तो त्याच्यामध्ये मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारला. आता व्यवसाय म्हणून का स्वीकारला? तर काही लोक मला मुलाखतीला तुम्ही रागदारी संगीत का नाही शिकलात, तुम्ही सुगम संगीतच नाही. तुम्ही काय माझं तर त्याच्यावर एक कारण असं आहे की मला पहिल्यापासून काव्याची आवड जास्त आहे, कवितेची आवड जास्त आहे. म्हणजे कविता वगैरे मी पाठ करायचं असतं. आणि रागदारी संगीतामध्ये ते शब्दांचं समजा काही नसायचं, चिदा असायचं ना, बरोबर असेल ते चिदा असेल, त्याला काही काव्याचा आनंद मिळत नसे. पण माझ्या आधी ओढा तिथेच असल्यामुळे आणि आणखी दुसरी गोष्ट अशी होती, या कारणास्तव मी सुगम संगीत शिकलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यावेळेला माझी कडकी तेजीमध्ये होती. कडकी तेजीमध्ये होती त्याच्यामुळे. आणि शिक्षण वगैरे आमचा विषय झालेला आहे, मॅट्रिक पण जेव्हा शिक्षण झालं तर आमच्याकडे शिक्षण असं कोणी घेतलेलं नाही जास्त. पण माझे धाकटे बंधू चित्रकार होते, गव्हर्नमेंटने त्यांना स्कॉलरशिप देऊन जर्मनीला पाठवलं होतं, सगळे कलाकार सगळे, पण शिक्षण नाही. त्याच्यामुळे माझ्यावर पुढे मोठा प्रश्न पडला, आपण शिक्षण नाही झालं नोकरी कोण देणार. तेव्हा हळूहळू मग आमच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव व्हायचा, तर काही लोक ऐकायला यायचे गावातले. तर त्याचा एका गोष्टीने मला विचारलं, मी त्यावेळेला गात असे समारोह म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेला. तर ते गाण्यावर मी दादरला एक प्रोग्राम केला, तर करशील का एक 1.5-2 तास? एवढं करेन की. लहान होतं, अगदी साधारण 13 वर्षाचा असेल, 13-12 वर्षाचा असतो. तर ठीक आहे, मग मी तो प्रोग्राम केला, मग त्याचे मला 30 रुपये मिळाले. आणि म्हणजे बरं आहे, आपल्याला कोणी नोकरी तेजीमध्ये असताना 30 रुपये आणि त्या काळचे म्हणजे 30 रुपये मिळाले. तेव्हा हे बरं आहे. मग ह्याच्यामध्ये आणि मला काव्याची आवड जास्त असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये मी यांच्या संपर्कात आलो, गजानन यांच्या, गोविंद पुरळेकर यांची गाणी ऐकल्यानंतर मग मला ते असं वाटायला की नाही आपलं हे करू. मग पुण्याचे दीक्षित शाहीर दीक्षित पण आले पनवेलला 42च्या याच्यात. तर मी त्यांचे पॉड ऐकून असं ठरवलं होतं की आपण शाहीरच व्हायचं. इतकं प्रभावित झालं होतं. म्हणजे वाटवांचं जे गाणं ऐकलं पनवेलला, त्यावेळेला मग मला नाही हे गाणं आपल्या गाण्याला, आपला गाणं नाजूक आहे, शाहिरी थाटाचा गाणं नाही आपला, की आपल्याला ही गाणी झेपणार नाही, आपण अशी कविता वगैरे. मग त्यावेळेला मी पुरळेकर आमच्याकडे आले होते गायला, गोविंद पुरळेकर यांची नकाकडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा अगं पाठलाय पुढे असं ती गाणी त्यांची. तर मी रात्री ते झोपल्यानंतर मी कार्यक्रम ते आमच्या गायलाच आले होते. झोपल्यानंतर मग मी रात्री उठलो, त्यांची बॅग उघडली, त्यांची वही काढली आणि पहाटे 5 वाजेपर्यंत गाणी लिहित होतो म्हटलं गाणी ते घेऊया पहिलं आपल्याला. मग त्या हळूहळू चालवीला प्रयत्न केला. सेवादाला आम्ही जात होतो. अशा रीतीने ते त्या घरामध्ये गाणं आणि ते मग सगळीच व्यवस्थित असं हळूहळू मग प्रोग्राम मिळायला लागले.
म्हटलं बरं झालं आपला मी नोकरी करायची हे बरं आहे चला थोडं. वयाच्या 13व्या वर्षीपासून तुम्ही गाणी सादर करायला. हो हो अगदी 12व्या वर्षी. 12व्या वर्षीपासून. आणि मग आकाशवाणीमध्ये कधी तुम्ही. आणि आकाशवाणीमध्ये काय झालं की मला खात्री होती माझ्या गाण्याचा मला विश्वास होता. आणि तर मी एका गायकाचं रेडिओ गाणं ऐकलं नाव नाही सांगत त्यांचं पण मला झालं बापरे रेडिओला गातात अरे बा आपण 100 पटी चांगले आहोत काय इथे बसून काय करणार चल म्हणून मी आईला म्हटलं मी मुंबईला जातो एवढ्या आल्यावर शाळेचं शिक्षण आहे वगैरे ते करून जायचं त्यामुळे 5वीत होतो. आणि एक दिवशी मी ठरवलं मी की आपण थांबायचं पनवेलला असे म्हण होती का पनवेलला राहिला त्याचा काळेबाग उडाला तेव्हा म्हणजे आपल्याला आपण मुंबईला जाऊया कारण ते मुंबईला क्षेत्र मोठं होतं. मग आईला म्हटलं मला एक 3 रुपये दे. 3 रुपये. हा आम्ही 9 भाऊ 2 बहिणी वगैरे वडील एकटे कमवणारे. किती सालची गोष्ट ही 1947ची गोष्ट. अच्छा बर. त्यावेळेला 3 रुपये म्हणजे हो कारण 6 बस तिकीट आणि 6 ट्रेनचं तिकीट मग आईने नाही दिले. आता आईने आता तिच्याजवळ पैसे नसायचे ना मग शेवटी काय करणार कांदे बटाटे काढले पैसे काय करणार एक 2 साठवून 1-2-3 रुपये जमले आणि कोणालाही घरी सांगितलं नाही कारण मला माहिती मला जाऊ देणार नाही मुंबईला म्हणजे कोणी मी आई जाऊ देणार. शेवटी मुंबईला आलो आणि नशीब इतकं चांगलं होतं की त्याच दिवशी ऑडिशन होतं रेडिओला. अच्छा असं काही माहिती नव्हतं जाहिरात वाचली नव्हती. नाही काय ऑडिशन मी गेलो फक्त रेडिओ स्टेशन पुढे मला माहिती होतं तर मी कारण गंमतीमध्ये 1-2 आम्ही गेलो बघा तर गेलो आणि त्या दिवशी ते व्यवस्थापक होते मिळून माझे ड्रेस काय होता हाफ चड्डी आणि हाफ शर्ट आणि चेहऱ्यावर गावठी काढा तर मला विचारलं कोण आहे तू म्हटलं मी असा पनवेलला आलो आहे विद्यार्थी आहे आणि मला आवाजाची परीक्षा द्यायची मला रेडिओला गायचं फॉर्म भरलास पण मला माहिती नाही पण नाही मग तशी ऑडिशन नाही घेतली त्याला तू आमच्याकडे फॉर्म माग तो फॉर्म भरून पाठव मग आम्ही तुला कधी 6 महिने वर्षांनी त्याला ऑडिशन त्यावेळेस तुला बोलव म्हटलं हो मी आता गेलो परत नाही मला मोठ्या मुश्किलही नाही आलं पाया पडतो तुझ्याकडून काही करा पण माझी ऑडिशन त्याला काय दया आली बरोबर ते आतमध्ये गेले त्याला DML नोकरीला होते तिथे अतिशय विद्वानग्रस्त आणि ते ऑडिशन घेणार त्यांनी याने जाऊन त्यांना सांगितलं की असंच एक मुलगा आला आहे तर काय करायचं ऐकून बघूया का. हां तर त्याने काही फॉर्म भरलेलं आहे आणि मग फॉर्म भरलं तर कसं घेणार आपण नाही पण आता बघा नाही तो काय पुढे भरकटत गेला उगाच फुकट कुठेतरी कारण तुम्हाला मला परत द्यायला मिळणार नाही तर मग ते विचारलं त्यांनी मला विचारलं तुला काय गाणं वगैरे म्हटलं इथं गाणं काय तो गाण्याचं सर काय म्हटलं काळी ती मग मी बोलवीन त्यावेळेला तू आपले स्टुडंट जा तिथे म्युझिशियन बसलेले आहेत त्यांना सर सांग आणि तुझं काय म्हणायचं म्हण गाणं पण एक लक्षात ठेव रेड लाईट लागला की गाणं सुरू करायचं आणि रेड लाईट लागला की गाणं बंद करायचं पुढचं नाही ठेवलं बरं त्यावर झालं ते त्यांना सर्व सांगितलं मी आणि गाणं सुरू केलं काय सांगावं 2 ओळी म्हटल्या आणि त्यांनी गाणं बंद करून ठेवलं 2 ओळी म्हटल्या आणि रेड लाईट लागला त्याने रेड लाईट बंद करायचं. मी इतका रडेला झालो मला काय सुचेल म्हटलं कुठे म्हणलं आपण इथे आलो निष्कारणी बरं आपण सांगून नाही आलो ते आणि मला रडायलाच जायला लागलं तर त्या स्टुडिओचं दरवाजा उघडलं मी त्याच्याकडे ते ग्रह होत होते अरे काय सुंदर गायलास तू म्हणजे DML साहेब म्हणाले की हाते त्या ग्रंथ हाते नंतर हाते आपला व्हिडिओ बॉम्बे चांगला आर्टिस्ट मिळाला अहो म्हटलं काय सांगता 2 संपूर्ण गाणं ऐकण्याची लायकी नाही ते त्यांचे कान तयार असतात तू पहिली ओळ म्हटली तर त्याला जेवण वा त्यांच्यावर तुम्ही शब्द वा
तर तू ध्रुपद ऐकून घेतो तर ऐकायची जरूर नसते ते ना तुला 8 दिवसांनी तारीख ऑफिशियल लेटर मी दररोज पोस्टमनची वाट बघायचो घरी सांगितलं ना आईला आई सध्या आल्यानंतर आईने खूप ओरडले मला खूप पैसे खर्च करून तिथे काय ते लोक तिथे खाणारे जेवतात तू आणखी तिथे कसा आणि जाऊन सगळं तुझं करणारच नाही काय 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 उद्देशही असतो म्हटलं मी नाही सांगणार शिकार चिडली आई नंतर लेटर 8 दिवसांनी लेटर आलं तेव्हा आईला म्हटलं हे बघ इकडे गेलो होतो त्याच्यासाठी मी गेलो होतो माझ्या ऑडिशन पास झाले आता मला रेल्वा गायला प्रोग्राम मिळणार काय होतच काय अरे वा आता आमचा भाई रेडी सोडणार होता किती मदत होती आणि अशा रीतीने रेडी होते म्हणजे दैवी गयाची साथ ती देणगी तर तुमच्याकडे होतीच शिवाय नशिबाची ही साथ जर त्या दिवशी त्यांनी नसरा घेतला तर मग नसणार बरोबर म्हणजे आमच्या सगळ्यांच्या नशिबात तुमच्याकडनं इतकी सगळी गाणी ऐकण्याचं होतं म्हणून त्या दिवशी त्यांना ती बुद्धी मिळाली की तुमच्याकडनं त्याच्यात मग मला 1 महिन्यानी कॉन्ट्रॅक्ट आला 25 रुपये आणि संध्याकाळी 5:15 ते 5:30 8:15 ते 8:30 आणि 9:30 ते 9:40 अशा वेळा द्यायला त्यांनी मागायला 30 दिवस तर मी आमच्या बंधनावर बाबा तू माझ्याबरोबर चला का ते नंतर काय झालं रेडिओला माझ्यानंतर तू माझ्याबरोबर चला मला भीती वाटतं एकट्या रेडिओ चालेल मी ते काय म्हणतो चांगला म्हटली त्याला 5:15चा प्रोग्राम झाल्यानंतर तिथे जे ड्युटी ऑफिसर बाई होत्या त्यांनी त्या DMLला फोन केला ते विसरून गेले होते DML विसरून गेले होते तिच्या 4-5 केलं तर त्यांनी विचारलं तुम्ही 5:15 एक नवीन आठवडी द्या तुम्ही गाणं ऐकलं का तर नाही ऐकलं कारण 8:15चा गाणा आला पुन्हा जरूर ऐकला तर ऐकले तेव्हा त्यांनी 8:15 माझा प्रोग्राम ऐकला आणि त्यांनी कोणत्या ड्युटी अरे चांगला आर्टिस्ट मला वाटला आता मी 9:30 प्रोग्राम आहे हे ऐकल्यानंतर झालं काय परिस्थिती का दरवाजा स्टुडिओच्या बाहेर आलो आणि त्यावेळेस त्या डोर टू बेल असलेलं तुम्हाला ड्युटी ऑफिसरने बोलवलं आता ड्युटी ऑफिसर बोलवलं मला पोटात फार पडलं काय झालं काय मिस्टेक झाली काय म्हणजे बुद्धाला विचारतो नाही चांगलं झालं तेव्हा बोलवलं कशाला तू पुढे मी नाही पडत कारण मला भीती वाटायला एक मोठं आपण कशा होतं म्हणून म्हणजे बंधू गेले आतमध्ये त्या बाईंच्या रूममध्ये ऑफिसमध्ये तर बाईंचे शिपाई खुर्ची वगैरे होते बंधू खुर्ची मी आपला बाजूला चढवसारखा उभा 14-15 हे वर्ष तर मी बाजूला कप उभं राहिलो आणि ते त्या बाई म्हणजे बोलली नाही ते प्रोग्राम झालं म्हणजे ती गाणी चांगली वाटली आणि हे केलं आणि तुम्ही एक सांगा की ती तुम्ही जी गाणी निवडली ती कोणाकोणाची निवडली आणि चांगली निवडली चांगली गायली अहो मी नाही गायलो हा गात होता त्या बाईचा गैरच काय झाला का आमचे बंधू शहरात मुंबईला राहणारे डबल बेसचा कोट गॅवटींची पॅन्ट सिल्कचं शर्ट सोन्याची बटणं केसाचा कोंबडा त्यांनी मी नाही गेला ह्याचे प्रभाव तिने मला हे गेले मग त्यांनी पिळाले लोक खुश आहेत कोणाची होती गाणी ती एक माडगुळकरांची होती 2-3 माडगुळकरांची एक राजावाड्यांचं होतं आणि एक आमच्या बंधूनेच केलेलं होतं बरं तेव्हा तुम्ही अशी इतर संगीतकारांची गाणी जी दिलेली असायची किंवा अभ्यास करून गायचा हो नाही गाणी माझीच मी निवडत असते तुम्ही निवडत पण त्याला काय होतं की कोणाची गाणी चालायची तर त्याच्यावर काय व्हायला लागलं माहिती आहे का की आर्टिस्ट कोणी गायचं ना तर भावाचं गाणं भावाने केलेलं गाणं बहिणींनी केलेले गाणे आईने केलेली गाणी त्याला काही दर्जा नसायचं लोकांनी तक्रारी केला की एवढ्या पण चांगले कवी आपल्याकडे होऊन गेले त्यांची गाणी आम्हाला ऐकायलाच मिळत नाही म्हणजे भावाची बहिणीची आई गाणी मी तसं करत होतो मी आणि वाटेल तसं करत होतो आम्ही चांगलं कवी गाणी म्हणत होतो निवडी मग त्यांनी नियमच केला की आम्ही जे सांगू त्याच कवीची गाणी फक्त म्हणायची मग तर त्याला काहीतरी आणि तो पहिल्या जन्म त्यांनी जे झालं मग त्याने मला त्यांना फार कौतुक वाटत त्या बाईना अरे तू काय खरंच तू गायलास का मी गायलं तर त्याने आता त्याला खरं मे महिन्याचं आमचा एक आर्टिस्ट येणार नाही तर तू गायचं तू येऊन गायचं मी म्हणलं दररोज मला किंवा दररोज बोलवा ना तर ते अशा रीतीने सुद्धा तो सिलसिला सुद्धा 70 वर्ष चालू होता त्या काळातल्या एखाद्या गाण्याची झलक
असे गाणं होतं ते पहिले. नंतर मी यांची पुस्तकं आली, कवीची पुस्तकं आली. कुसुमाग्रज, कवी गिरीश, मंगेश पडळकर, विंदा कर्णेकर, शांता शेळके, इंदिरा यांची पुस्तकं येऊन विकत आणली. पुस्तकं आता तुमच्याकडे पैसे घेऊन आणि मग आता गाणी निवडायला सुरुवात केली. अशी गाणी निवडून स्वतः गायची आणि त्याचबरोबर ती शिकवायची. मग आवड कशी काय? शिकवायच्या नंतर काय झालं की 3 महिन्यांनी 25 रुपये प्रोग्राम मिळायचा, तरी काय भागायचं नाही ना. कॉन्ट्रॅक्ट तेवढंच असायचं. 25 आणि 3 महिन्यांनी प्रोग्राम 25 रुपये तरी मिळायचे. पण ते ऑफर पडायचे ना त्या 25 नाही 20च. तेव्हा मग विचार केला आपण काय करूया. मग मी जवळजवळ रेडिओला जाऊन 5-7 वर्ष झाली होती, 7-8 वर्ष झाली होती. रेडिओला घेऊन मी खाली तुमच्या सोसायटीमध्ये आलो ना का सगळं अरे काय छान झाले गाणी. अरे माझ्या आईला शिकव ना, माझ्या बहिणीला शिकव ना, माझ्या बायकोला शिकव ना गाणी. मी शिकवायची काय त्याच्यामध्ये. मला प्रश्न केला तू कोणाकडे शिकलास, कोणाकडे शिकले. मग आमच्या गुंजना म्हटलं मी का मी भावगीताचा भावगीत शब्द बोलतो आता सुद्धा संगीत. गुंजना म्हटलं की मी भावगीताचा क्लास सुरू करतो. इकडे ये, तू कसा क्लास सुरू करणार आहे. भावगीतांचा कधी ऐकलास तू? भावगीताचा कधी क्लास असतो का? शास्त्राचं संगीत शिकण्याचा क्लास असतो, भावगीताचा क्लास असतो. कोण शिकला तू कोणा मला सांग तू कोणाकडे शिकलास. म्हटलं कोणाकडेच नाही. मग बरं कोणाकडे शिकायचं हे आपोआप येतं. मी जरा म्हटलं जरा आपण क्लास एक उत्पन्न तरी करून मिळेल. त्याने असं सांगितल्यानंतर काय करावं तर गिरगावला राम मंदिरात त्याचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आठवून सकाळी मी माझ्या मित्राकडे झोपलो होतो. सकाळी उठून मी 4ला राहत होतो, एक रूम त्यावेळी. मी जात होतो रस्त्याने तेव्हा पोळ्या कोण आपण ते एक ग्रस्त आले. कोण आपण म्हटलं मी तुमचा काल कार्यक्रम ऐकायला होतो रामांच्यामध्ये. तुम्ही काय सुंदर भक्तिगीत वगैरे होतं, छान छान गाणी होती. माझ्या बहिणीला शिकवा का. तिथे जवळ मी राहतो, भीमरावाडीमध्ये राहतो. प्रश्न पडला काय करायचं. शिकवायचे पैसे पाहिजे इच्छा तर आहे पण शिकवायचं काय. म्हणजे मी काय शिकवायचं मी आता मी काही शिकवणार नाही असं बोललो ना. म्हणलो काय ते 10-15 तेवढे हा विचार केला आम्ही. मला तुम्ही किती पैसे घ्याल म्हटलं बघा तुम्ही काय समजून द्या. मग ते 15 रुपये देऊ चालेल. दुसऱ्या दिवशी गेलो मग ती मला असं वाटलं की एक 8-10 वर्षाची मुलगी असेल. काय गाडी कशी काय आणि बघतो तर ती इंटरला असलेली मुलगी आणि गांधर्वाचे 3 परीक्षा झालेल्या. बापरे मी आपण त्याला काय मी शिकवणार काय. तुम्ही जाऊ दे का बोलायचं नाही. तुझ्याकडे किती गाणी आहेत किती गाणी शिकवण्याला बंद करतात. तेवढे महिन्याला 15 रुपये मिळतील. आम्ही सांगतो आश्चर्य वाटलं मला. त्या मुलीला मी शिकवायला सुरुवात केली. 1 तास झाला तरी 2 मुली तिला मारावं गाता येणार. आणि मला तिथे पहिला धडा मिळाला की तुला सहज झालं म्हणजे दुसऱ्यांना सहज दिलं असं नाही. तेव्हा मी विचार केला सहज म्हणजे काय. सह अधिक ज. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माबरोबर येते ते सहज. सहज असे 2 आहे. जन्माबरोबर येते ते सहज. म्हणजे आपल्याला जन्माबरोबर झालं करायचं. कारण जन्माबरोबर आहे कशावरून लहानपणी फार रडत होतो. काही कारण नसायचं. का करायचा आई वैतागायची. आमचे मोठे होते तर मी बाहेर मोडून ते 2 जण मला रडणं सांगलं. आमचे मोठे होते मला हे गप कर रे त्याला डोकं दुखावलं. तर असं ती रेकॉर्ड येतं हिरोईनचे रेकॉर्ड येतात मला त्रास जातो. बरं त्याने ते रेकॉर्ड आले आणि गप्प परत 1.5-2 वर्षाचा असेल त्याला. त्यांनी ते रेकॉर्ड आले आपल्या हा गप्प कसा लागेल ते संस्कार तर त्यांनी रेकॉर्ड बंद कर. त्या रेकॉर्ड बंद केला मी पण रडा असं
तर त्यांनी रेकॉर्ड सुरू केलं पुन्हा मी ऐकायला सुरुवात केली. ते कान संगीताचा जन्मताच होता. मग त्यांची लक्षात मी कधी राहिलो ते रेकॉर्ड व्हायचं मी ते संस्कार हे असे होत गेले. आणि रेडिओला बी अशा रीती माझे प्रोग्राम सुरू झाले. 70 वर्ष चालू 70 वर्ष. आणि विषय म्हणजे की 70 वर्ष एवढ्या दीर्घकाळामध्ये कधी एकही प्रोग्राम कॅन्सल झाला नाही किंवा आधार पण आले किंवा बाहेर कुठे प्रोग्राम केलाय किंवा हे कॉन्ट्रॅक्टच मिळालं नाही पोस्टमॅन मिळालं असं काही झालं नाही. रेकॉर्ड करून मी रेकॉर्ड करून दाखवा सगळा बघा 1988 एकही प्रोग्राम कॅन्सल झाला नाही. हे सगळी स्वामींची गोष्ट. 70 वर्षापूर्वी जिथे शास्त्रीय संगीताचं प्राबल्य होतं तिथे सुगम संगीताचा वर्ग सुरू करावा असं एक तर तुमच्या मनात आलं. तुमच्या पहिल्या विद्यार्थिनी त्या गिरगावातल्या तुमच्या स्टुडंट. त्याच्यानंतर आतापर्यंत साधारणपणे किती विद्यार्थी? की पहिले क्लास होता की हेच काम झालं. मी बंधन विचार काही नका झालं एक आहे भेटायचं काय डॉक्टर क्लास नसतो. पण मग पहिल्यांदा मी क्लास सुरू केला आणि नवशक्तीला जाहिरात दिली माझ्या नावाने. पण नवशक्ती पेपरला मी 7-8 वर्ष रेडिओ लावून झाले होते. लोकांना थोडं नाव माहिती होतं कारण त्याला रेडिओशिवाय दुसरं काही करवलं नाही ना. सवाट झालं का बटन ठेवा. तो मी पहिल्याच दिवशी माझ्याकडे पेपर पहिल्याच दिवशी माझ्याकडे 25 विद्यार्थी आले. आणि तुम्हाला मी बापरे मी चाटच करू म्हणजे ती काळाची गरज होती. करतात त्याच्या आधी पुढे प्रायव्हेट शिकवत असेल तर 1-2 विद्यार्थी असं शिकवत असेल. पण क्लास असं 15-20 विद्यार्थी असा क्लास महाराष्ट्रात सुरू केला. आणि मग तिथून आता महाराष्ट्र तिकडे तिकडे क्लासेस झाले ते सगळे सुरू झाले. आणि मग म्हणून मी तो सुरू क्लास सुरू केला. मग नंतर 48 झाले. नंतर 60 साली दादरला क्लास सुरू केला. तिथे पहिल्या दिवशी 30 विद्यार्थी नाव घ्यायला मला व्यवसाय सुरू झाला. आमच्या बंधू पण आले का एवढे वेळ लोक आले म्हटलं खूप दुनिया आले पुरुष यायला लागले. आणि पुरुष आले तर पुरुषाची काय जवळ 2 वर्ष 3 वर्ष माझ्याकडे होती. तर ती मी बंद केली. त्याच्यामुळे काही लोकांनी असं उठवलं ते माझ्या कानाला आलं गोवून तोडायचं. त्या बायकांना शिकायला आवडतं पुरुषाला शिकवत नाही ते. तू जाऊन बघा ते नाही म्हणणार. तर मग असं का मी म्हटलं बाबा मला विचारायचं का तुम्ही बायकांची क्लास काय घेतात पुरुषाला का शिकवत नाही विचारात ना. तरी होता माझ्याकडे क्लास 2-3 वर्ष होता क्लास. पण मला त्रास व्हायला लागला. म्हणजे बायकांना लेडीजना शिकायला या शिकवलं खालच्या काळी त्या काय बघा जेंट्सना या स्वरा शिकवलं पास करू जाते. त्यावेळेला हळूहळू माझी छाती दुखायला लागली आणि घासात दुखायला लागला. पण डॉक्टरांनी विचारलं असं डॉक्टर त्यांनी चौकशी केली. म्हटलं असं पोझोनची बॅच नाही घेतात ती तुम्ही घेऊन नका. आणि ते वरती शिकावं लागतं ताळून आवाज ताळून शिकावं लागतं. मग ती मी बंद केली. मग ते दुखत होतं. म्हणून बायकांचाच त्रास घेतो मी. पण ते उठवलं काय या बायकांना शिकावं हो. पण मी ज्याने तसं त्यांचं नाव म्हटलं मला विचारायचं तरी ना. पण तुम्ही पुरुषांची का बॅच घेत नाही बायकांनाच का शिकवता. पण तुम्हाला सांगितलं तुम्ही क्लिअर कारण नाही काहीतरी कारण असेल ना ते असं. मग साधारणपणे इतक्या वर्षांमध्ये किती विद्यार्थी हाताखालून गेले? जवळजवळ 5 ते 6 हजार विद्यार्थी. 5 ते 6 हजार. हो कारण किती मोठा स्कॅन 48% आतापर्यंत अजूनपर्यंत येतात. आणि पण माझ्याकडे खूप चांगले झालेलं दर्शक होते. या अभिनेत्री प्रसिद्ध आहेत देव नाही देव या सीमादेव त्या माझ्याकडे 6-7 वर्ष होत्या. नंतर अशांता वाजगावकर नाट्यसंगीत त्या माझ्याकडे शिकत होत्या.
नंतर रामानंदचे शिष्य आहेत, ठाण्यावर राहतात. त्याजवळ त्यांच्याकडे 12 वर्ष शिकवत होत्या क्लासिकल, त्या माझ्याकडे शिकायला होतं. संजीवनी सावंत प्रभाव त्यांच्याकडे 12 वर्ष शिकवत होत्या, त्याही माझ्याकडे शिकवत होत्या. नंतर अकरासला देवधर संगीत विद्यालय आहे, त्यांचे प्राचार्य श्याम गोपटे ते माझ्याकडे शिकायला होते. नंतर मास्टर नवरंग त्यांचे काळ गिरगाव होते, त्यांचे प्राचार्य व्यंकटेश पै ते माझ्याकडे शिकायला होते. आणि चांगलं शिकायला शिकून गेलं. तुम्ही मग जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा हे भावसंगीताचं मर्म कसं काय समजावून सांगायला सुरुवात केली? मी पहिले ते मर्म समजूनच गात होतो. कारण ते काय करत मी इतरांची गाणी ऐकत असते, विशेषतः वाटवेची टोळेकरांची गाणी ऐकत असते. तर मी हा शब्द आहे कसा उच्चारला, हा शब्द कसा उच्चारला, या शब्द लोक मी एकदम हेलावून कसे गेले, काय कशासाठी नाही का, आता मी अभ्यास करत होतो. मग आपण कसं म्हटलं असतं, हे गाणं आपण कसं म्हटलं असतं, हे यांनी म्हटलं असतं, आपण कसं म्हटलं असतं, यांनी काय केलं. मग ते बोलत होते श्रोत्यांशी. मास्टर कृष्णराव जे होते ते आणखी वाटेवर श्रोत्यांशी बोलायचे, तेव्हा मी आपल्याला बोलायला पाहिजे. तर मी त्याला 6वीत होतो संध्याचा इंग्लिशाकडे. तर डिबेटचा तास असायचा, वादविवादाचा, आणि खालच्या वर्गाला सोपे शब्द असायचे, तलवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ. पण 5वीपासून पुढे जर गहन विषय असायचे. तर ते मी 6वीत गेलो तर मग त्याच्यावर तो विषय जरा मोठे असायचे. आणि काय झालं, मी आमच्या CJ पटवर्धन म्हणून आमचे सर होते, त्यांना मी सांगितलं की माझं नाव प्रत्येक डिबेटला माझं नाव टाका. वास्तविक काय व्हायचं, ते ज्यांना सांगायचं नाही आपल्याला बोलायला, मी माझं नाव टाका, कोण माझं नाव टाका प्रत्येक वेळेला. तर ते माझं नाव टाकायचं. मग काय विषय असेल तर त्यावर मी बोलतो. नंतर काय झालं की 15 दिवस आजारी होतो, म्हणजे शाळेतच गेलो होतो. आणि ज्या दिवशी मी शाळेत गेलो त्या दिवशी मला कळलं आज डिबेटचा तास आहे. आणि आपण ठरवलं की प्रत्येक दिवस असं बोलायचं. मी आमच्या पटवर्धन सरांना सांगितलं की आजचा विषय काय सर, ते कलेसाठी जीवन ते जीवनासाठी करा. किती सुंदर विषय हा विषय, कलेसाठी जीवन ते जीवनासाठी करा. बापरे, बोलायचं तर खरंच. मग मला ज्याला काही सुचत नसेल बोलायचा विषय माझ्या डोक्यावरून जायचा ना, तेव्हा मी जाऊन स्टेजवर उभा राहायचा, माझ्या वर्ग बंद बघितलं, आता विषय काय तुम्हाला कळला नाही, तुम्ही काही बोलणार नाही. पण हजेरी लावायची, लोकांच्या समोर उभं राहून बोलायचं. तसं मी गेलं, आमच्या पोटाचं सरांनी सांगितलं की विषय असा असा की जीवनासाठी करा की काय, ठीक आहे. आणि डिबेटचा अख्खा हॉल विद्यार्थ्यांनी भरलेला, पाठीमागे शिक्षक बसलेले, आणि माझं नाव पुकारलं. मी आलो स्टेजवर, पाहिजे बोलायचं तर बोलू. मी हा विषय घेतला की या कलेसाठी माझा जीव आहे, हा विषय घेतला कलेसाठी. मग बोलण्याच्या नादामध्ये मी ह्याच कलेसाठी माझा जन्म आहे, ह्याच कलेसाठी माझा जन्म आहे असं एकदा म्हटल्यानंतर मुलाने जे काही टाळ्या पाडल्या, आवाजामध्ये दप्तर पडावं असं बका पोळे बका पोळे. म्हणजे मला असं वाटलं अरे इतकी खुश झाली, म्हणजे आचार्य आचार्यांचे आपणच आचार्य आचार्यांच्या नंतर आपण इतके लोक खुश झाले. पण तसं नव्हतं. ते काय झालं होतं, 15 दिवस आजारी होते. आणि ते प्रिन्सिपलची मुलगी नवीन आलेली, मला माहिती नाही, ती तिथे होती, तिचं नाव काढा. अच्छा, असा उद्देश होता का? तिचं नाव काढा, ते मला माहिती नव्हतं. ते मला माहिती नव्हतं. म्हणून मी टाळ्या आणखी नाही. पण आता आपण जेव्हा बोलतो की स्टेजवरती उभं राहून तुम्हाला बोलण्याची सवय झाली, ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तुम्ही स्टेजवरनं कार्यक्रम सादर करता तेव्हा तुम्ही गाता गाता बोलता बोलता ते चालू असतं, कारण त्याचा कळाच लागतं सर. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सावध करून टाकलं. सुरुवातीला काय असं श्रोत्यांची बडबड चालू असते. आता 40 माझा कार्यक्रम होता, ते श्रोत्यांची बडबड काही थांबणार, ते थांबल्याशिवाय मला काही गाणं सुरू करू द्यायला. शेवटी म्हटलं की बरं गाव, मी काय सांगतो मला की आज माझी भाग्याची गोष्ट अशी आहे
प्रोग्राम पुढे होता 40 दिवस. आज माझी भाग्याची गोष्ट, आता मी कुठेही गेलो तरी मला मी सांगा बघा काही 40 दिवसाचं पाणी प्यायला मला सगळं शांत अशा काय की ते सुचावं पण लागतं त्यावेळेला हजरजबाबीपणे बोलणं. ते बरोबर अशा पुष्कळ गोष्टी असं महाराष्ट्राच्या बाहेर किती साधारण करतो. अहमदाबादचा एक प्रोग्राम दाखवतो घेतला. आतापर्यंत आपण जेव्हा गाणी सादर करत होता तेव्हा ती इतर संगीतकारांची किंवा इतर गायकांची, मग स्वतः एखाद्या गीताला चाल लावायची आणि ती सादर करायची, हे कधीपासून सुरू झालं आणि ते गाणं कुठलं पहिलं? पहिल्यापासून ते करतो. काय झालं त्याच्यामध्ये की मी वाटव्यांचा प्रभाव माझ्यावरती खूप होता. कळलं काय? तेव्हा खाली उतरलं ना सगळे म्हणाले अरे अगदी डिट्टो वाटवे वाटवेसारखं. मग मला जरा बरं वाटतं जेवढ्या मोठ्या गायकांना ऑपरेशन करून. नंतर काय झालं की नंतर माहिती विचारलं की आपलं नाव घ्यायच्या वाटवांचं नाव घेतलं होतं. आपलं नाव घेतलं जात नाही आधी, तर त्यांच्या नावावर आपलं. आणि त्याला एक दुसरा धक्का बसला असा की वाटव्यांचा प्रोग्राम ठरवण्यासाठी मी मुंबईमध्ये माझा क्लास होता. तर तिथले काही लोक गणेश सत्यनारायण पूजेसाठी म्हणून वाटव्यांचा प्रोग्राम ठरवायला गेले. तर वाटव्यांना त्या दिवशी मागून दुसरे काही कार्यक्रम ठरलेले आधीच, मी काही विचारणार नाही. पण मी त्यांच्या त्या याच्यावरती मागावर वाटव्यांचं काळ पुढे आलाय ऐकायला. पण मला सगळे डिटो वाटव काही फरक नाही. आमचे पैसे लावले ते वाटव काढतो पोळे वाटव हा इथं. पण मला इथं बरं वाटायचं. मग ते वाटवे येणार नाही, तर वाटवे येणार म्हणजे मग दुसरं कोण वाटवे आपणच गाणार म्हणजे आपला प्रोग्राम ठेवला. पण मी सोमवार संध्याकाळी घरीच बसून राहायचा. आता इथे लोक ठरला प्रोग्राम, आता उद्या येतील, मंगळवार गेला, बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवार गेला. अरे उद्या प्रोग्राम म्हणजे अजून लोक कसे आपले प्रोग्राम ठरवायचे वाटवे नाही म्हणाले. आता आपलं आपणच. आणि मग शुक्रवारी रात्री जिथे प्रोग्राम होते तिथे मोठा बोर्ड आला होता, पंडितराव नगरकरांचा गायला. तो काय मला धक्का बसला. याचा अर्थ असा की दुसऱ्यांच्या हातात गाऊन काही उपयोग नाही, आपलंच असतं. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन पुस्तकं विकत आणली कवीची, आणि आपण जे काही रेडिओला आपलीच गाणी म्हणायची. वाटूनचं गाणं ऐकून बंद करून टाकलं, त्याचं रेडिओचं गाणं ऐकून बंद करून टाकलं. प्रोग्राम बाहेर शाळेत ऐकायचं नाही, कारण ऐकून ऐकून त्याचा पाडा होता. आणि मग मी माझ्या शाळेत मग विंदा कर्णिकांच्या गाय पुष्कळाचे मग इंदिरा संतांचे गायक सुरुवात केली. अशा रीतीने मग मी माझ्या गायचा असतो. पण त्याच्या एक नंतर असं काही एक दोन वर्ष अशी त्यांची गाणी म्हटल्यानंतर मग आपण काहीतरी निराळा करूया. मग काय करूया, मग असं विचार केला. ज्ञानेश्वर आद्य कवी कोण? ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर. आणि आताचे कवी कोण? तर बासी मराठेकर. त्यांचं नाव वापरावूया. एकदम दोन्ही एकदम. पण हे आपण रेडिओला गाऊया. आधी ज्ञानेश्वरची ओव्या गाऊया, त्याच्यानंतर बासी मराठेकरची गाऊया. तर बाजी मराठेकरची कविता अशी होती, अजून येतो वास फुलाना, अजून येतो वास फुलाना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंधावरी चढून अजून बकरी पाला खाते. हे आणि ज्ञानेश्वरांचं समता वर्तावे, अहंता खंडावी, तेणे मुक्तीचारी साधी येण्या. तर मी ते सुरुवातीला ज्ञानेश्वरांचे उभे गायले. त्यांना आणखी दोन गाणी म्हणायचे. तर बासी मराठेकरची दोन गाणी म्हटली. या गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभांचा फिटे किनारा,
अर्ध्या हाकेवरी उतरला दुधगळेचा पिवळा वाढे असे असे दोन कविता. ते लोकमान्य त्या लोकमान्य दैनिक होता ना ते पूर्वी त्या लोकमान्य जे परीक्षा यायचे रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी त्यांनी मुद्दाम याचा उल्लेख केला होता की दोन हे आम्हाला किती फरक पडलाय ह्याच्यामध्ये कावळ्यामध्ये फरक पडला. तर समजलं त्याच्यानंतर बर्थडे तुम्ही संगीत दिलेलं गाणं इतर गायकांनी गायलेलं ते पहिलं गाणं कुठलं? ते जानकी आहे. त्या काय झालं की मी गावामध्ये रेकॉर्ड तालिकेने बांधलेलं नव्हतं पण तिथे जे वसंतराव कांबळेकर होते त्यांनी मला बोलावून घेतलं. त्यांनी म्हणजे रेडिओचे कार्यक्रम ऐकले होते. मला त्या रेडिओचे ज्या गातात तुम्ही जे गाता त्या चाली कोणाच्या पण माझ्या स्वतःच्या चाली. मग मी तुमच्यावरती एक जबाबदारी सुरू एक नवीन गायिका आहे नवीन कवी आहे योगेश अभ्यंकर. तर माझी अशी इच्छा काय नवीन संगीतकारांनी याला चाल द्यावी. तर मी रेकॉर्डिंगसाठी मी कधी चाली दिलेली नाही तू दिशी तुझा घेऊन जाय का त्याने गाणं देते मोठ्या रामाची पावलं त्याला ते इतकं फेमस बघ ते ते पहिले चाल मी ती दिली. ते गाणं खूप म्हणजे गायक पण आपल्या प्रोग्राममध्ये म्हणत असत त्यावेळेला ही गोष्ट मला वाटतं काय ते 1958 वगैरे अशा 57-58-56 याच माझी गोष्टी आणि स्पर्धेला मुलं गायचं आहे बाळपणी जाईल तुमचं ते गाणं आमच्या स्पर्धेला गायला म्हणून मला बरं वाटतं आपल्या चालू दुसरं ते गाणं ती पहिली आणि त्याच्यात मग ते जेव्हा ते रेकॉर्ड खूप म्हणजे बाजारात संपलं आणि प्रसिद्ध ती चाल प्रसिद्ध झाली तर त्यावेळेला कृष्ण उद्यार करून एक गायिका होत्या त्यावेळेला रेडिओला गात होत्या. तर त्यांना हे गाणं खूप आवडलं होतं. तर त्या दिवशी मला भेटण्यासाठी म्हणून कंपनी आल्या त्या 11 वाजता आल्या. त्यांना वाटलं मी तिथे नोकरी करतो म्हणजे 11 वाजता आल्या तर त्याने ते पोळे त्याला एक वाजता येते आता येते नाही. त्यांना मी बोलवलंय त्यांना दुसरी गाणी तुझ्या एक वेळ मी बसून राहिलो मला 2 हाता फार छान चालली फार छान चालली मला खूप आवडली म्हणजे एक मोठी गावांची. मग नंतर मग माणिकबाबांची गाणी केली. माणिकबाबांचं काय झालं की त्यांना चाली द्यायच्यात सुधीर फडके द्यायचे. माणिकबाबांची गाणी सगळं सुधीर फडके करायचे पण सुधीर फडकेंचं आणि रेकॉर्ड कंपनीचं काहीतरी भांडण झालं. त्या सुधीर फडके सांगितलं मी ह्याच्यापुढे एकही चाल घेणार पण मला मोठे रामाची पावलं रेकॉर्ड खूप संपलं होतं सेल चांगला झाला. त्यांनी मला बोलवलं माणिक सर तुम्ही गाडी सारखा मोठ्या गायिका द्या म्हटलं देतो मी माझ्याकडनं प्रयत्न होतो बघा मला आवडलं. मग त्यांना मला गाडी दिली त्यांनी मी गाणी मिस काढली ठेवलं आणि मग माणिकबाई बोललं होतं मग ते गाणं त्यांच्या आवाज मी त्यांच्याकडे बसवून घेतलं शिकवलं होतं आम्ही 3 दिवस. कुठलं गाणं? तर त्यातली 4 गाणी रेकॉर्ड केली आवडल्या त्यांना चाली त्यांनी सांगितलं मला ह्या झाली रेकॉर्ड पण ते रेकॉर्ड काही चांगल्या झाल्या प्रसिद्ध झाल्या ती गाणी. बाकीची गाणी कुठली होती? बाकी सांगते प्रसिद्ध नंतर एक सुमन गाव सुमन कल्याण हे
त्याची 5-6 गाडी मारून केली. नंतर मग त्याचे पोहायच्याकडे आणखी गाडी आहे ती पण मला करायची. मी एकही गाणं देणार नाही, कारण त्यातला धोका मला कळला होता. काय तो? त्याच्यामध्ये न काढण्यामध्ये माझं हेच होतं. वास्तविक त्यावेळेला कसं प्रत्येक जण आपल्याला आपलं गाणं रेकॉर्ड होतं, त्याला गाणं रेकॉर्ड. माझ्या लक्षात आलं की ही आपण आता गाणी अशी केली, सगळी गाणी आपण केली, उद्या आपण क्लास काढल्यानंतर शिकवायला काय गाणी येते ते रेडिओला सारखी राहणार ना. आणि तसं प्रज्ञाने मला आला. ज्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा शिकवलं ते विद्यार्थी सर हे सगळं गाणं आपल्याकडे आहे आणि सगळं पाठ आहे, तोंड पाठ आहे, आता काय शिकवणार. आधी मी माझं लक्षात आलं होतं म्हणून मी त्या माणूस त्यांना राग आला होता. मला तर म्हणाला की इतर माझी गाणी घ्या, माझी गाणी मी तुमच्याकडे मागते तर तुम्ही नाही म्हणतो. माझं गाणं मला आवडत नाही म्हणून हा वाटत नाही आहे तुमचं गाणं जाय, तुमचा सुद्धा एक वर्ग आहे ऐकणारा आणि सगळ्यात पॉप्युलर. पण सांगू का माझा आर्थिक नुकसान याच्यामध्ये होतं. वाईट नाही नाही ना मला वाईट पुढं गाणं आम्ही शोधायचं, चाल आम्ही वाजवायचं, मधलं म्युझिक आम्ही काढायचं, 4 दिवस म्युझिशियन करून म्युझिक बसवायचं होते परफेक्ट. पण रेकॉर्डिंग चुकलं नाही पाहिजे, नुकसान होतं कंपनीचं. एवढं सगळं करायचं. रेकॉर्डिंगच्या दिवशी 12 वाजता रेकॉर्डिंग सुरू झालं ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू होतं. ह्याचे पैसे किती मार्केट, ह्याचे पैसे किती मिळाले मला जेवढे मिळाले मला मिळाले मला फक्त 50 रुपये मिळाले. कामाचा विषय 50 रुपये आणि किती मेहनत. बरं कंपनी एकच, तुम्ही जाता पुढे प्रत्येकाला असं वाटतं आपलं चालू रेकॉर्ड. मी म्हटलं तुम्ही मागबाई 4 गाडी केली सुरू करून तरी पण खाल्लं. त्यांच्या ताली ती प्रसिद्ध झाली. कामाला थांबली बहिणी झाली तेव्हा त्यांच्या ताली आहे. मी म्हटलं मान जायचं नाही. आता ती गाणी जी दिली नाही रेकॉर्ड नाही केली मी अजून क्लासमध्ये शिकवतो त्यांनी वापरतो. पण म्हणजे अप्रसिद्ध गाणी शिकण्याची सुद्धा इच्छा त्या काळच्या विद्यार्थ्यांकडे होती, म्हणजे अजूनही आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे ना, कारण नाहीतर सगळ्यांना कसं वाटतं की प्रसिद्ध गाणं आपण म्हणायचं पण अप्रसिद्ध गाणं आपण शिकावं. जुनी गाणी खूप छान, नवीन गाणी हे चूक आहे. तुम्ही त्या दर्जाने गा. मी म्हटलं माझ्या कार्यक्रमात मी एकही जुनं गाणं म्हणत नाही. पेशवा मावळा म्हणत नाही, देवाची तिथे म्हणत नाही. एकही बघ 3 तास लोक कसं ऐकतात. तुम्ही त्या दर्जाने गा ना, त्या दर्जाने गा. असं एक हा आता दर्जाचा प्रश्न घ्यावा म्हणजे कसं तुम्हाला जेव्हा पाहिजेलच घ्या. पण दुसरी गोष्ट अशी काय ज्ञानेश्वर मंदिर आहे दादरला आहे ना, समुद्राच्या काठावरती, तिथे मी दरवेळेला जात असते. तिला माझ्या असं डोक्यात विचारला की ज्ञानेश्वरांच्या पुढे आपल्याला गायचं आहे, एक सेवा म्हणून गायचं. तुम्ही त्या पुजाऱ्याला विचारलं मला इथे प्रोग्राम करायचा आहे 1 तासभर. तर काय ते पुरंदर आहेत ते बोलतात बघा तिकडे ते मुख्य आहेत त्यांना भेटतात. त्याने माझ्या रेडिओचा कार्यक्रम ऐकलं माझे कारण त्याला रेडिओला 10-15 वर्ष झाली होती. मी म्हटलं माझं बघून हा तुम्ही गाता रेडिओला पण काय काम नाही. मला ज्ञानेश्वर मंदिरामध्ये 1 तासभर तरी ज्ञानेश्वरांच्या समोर भक्तिगीत गायची इच्छा आहे होती. त्याने काय सांगावं मला, हे बघा आम्ही काहीच मला मदत करणार नाही, फक्त स्वतःच्या देऊ. स्पीकर तुम्हाला आणावा लागेल, माईक तुम्हाला आणावं लागेल. आम्ही काही एक जाण्याला जसं खर्च देणार नाही. मला खरं रागा लागला. बरोबर मी मंदिराच्या बाहेर आलो. असं का सांगितलं तुला असं त्यांनी. उद्या हे जर लता नेहमी सांगितलं असं मला इथे गायचं 1 तास त्यांची केवढी धांदल वाढली असते नाही का. सगळीकडे पोस्टर लावले असे, मंदिराचे मुख्य मालक जे गेले असते भेटा तर असं उत्सव केला असता मोठा. तुला का असं उत्तर दिलं, तू कळून देतो ना.
तू तुझी तुझे वाढव. आणि मग मी एक शाम प्रभुनाम कार्यक्रम बसवायला घेतला. एक शाम प्रभुनाम. एक शाम प्रभुनाम. हा, असं हिंदी मराठी भक्ती गीतं. पण ती सगळी गाणी अशी घेतली की नुसती 3 शेरेकर 6 शोभते अशी वर्णनात्मक गीतं नाही, तर अर्थ अनाडी दुनिया भजन बिना कसे तरी जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछत येऊ. अनाडी दुनिया भजन बिना कसे तरी. हे मुलं काही जर परदेश शिकायला आई वडिलांच्या अशा अर्थपूर्ण अशी गीतं मी जमा केली आणि एक शाम प्रोग्राम. पहिला प्रोग्राम दादर माटुंगा केला. नंतर दुसरं ते तिने करायला कळलं की असा एक प्रोग्राम फार छान आहे म्हणून त्याच्या कानावर गेला. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझ्या घरी तुम्ही कमळचा प्रोग्राम. त्यांच्याकडे प्रोग्राम केला. विशेष जे काय एक दिवस काय झालं, मी क्लासमध्ये बसलो होतो आणि एक स्त्री आणि एक पुरुष माझ्याकडे आले. नमस्कार पोहोचले. काय काम आहे? नाही माझं काम असं आहे की आम्हाला एक तुमचा प्रोग्राम पाहिजे. तुमचा दीक्षा प्रोग्राम कार्यक्रम आहे का, तो खूप चांगला असा मला कळला. ठीक आहे, पुढे करा तुमचा प्रोग्राम ज्ञानेश्वर मंदिर. ज्ञानेश्वर मंदिर प्रोग्राम त्याच्या आणि विद्यापीठ आम्ही 3000 रुपये मी देऊ तुम्हाला जाण्याचा खर्च देऊ. स्पीकर सगळं आमचा आम्ही चांगला लावू. बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही नाही बोलू नका. आमची विद्यापीठ कमी आहे. मला तिला पुढे सांगायला कारण असं की पण त्याच्यासाठी मला ते करावं लागेल. ती गाणी जमवली मी तशी आणि प्रोग्राम बसवला. प्रोग्राम एकशा प्रोग्राम तो सगळ्यांना आवडला. खूप किती प्रयोग झाले असं ते तुला दुसरा कोण आपला ते त्याने तो काय बोल असं बोल. त्याने का आपलं उत्तर असं दिलं. लाटाने विचारलं असं तर आपल्याला का असं उत्तर दिलं. आपण आपलं उंची होतं ना, सिद्ध करून दाखवलं. आलं ते गायला आलं. 3000 रुपये दिले आणि पहिलं आणखी वरती गाण्याची सीडी कॅसेट पण दिली तरी छान करून. तुम्ही ज्या स्वररचना तयार करता त्याचे काही ठराविक प्रकार मानता तुम्ही? प्रकार म्हणतो जे काय मी तीन प्रकारचे चालू म्हणतो. 3 प्रकारचे चालू मोठे आहे. एक लावलेली चाल. लावलेली चाल हे काही ते तीव्रबद्ध वापरूया का गंधाळ वापरूया का पंचमचा प्रयोग करूया असा विचार करून लावली ती लावलेली चाल. नंतर लागलेली चाल. ते गाणं समोर ठेवलं ते गायला काही विचार नाही करा. गायला सुरुवात ती चाल आणि चाल चांगलेली आहे. लावलेली चाल लागलेला आणि फसलेली चाल. अच्छा बर. तर फसलेला चाल हे बऱ्याच आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक उदाहरण म्हणतो की राजघराण्याची स्त्री द्रौपदी तिचं वस्त्रहरण भर दरबारात चाललेला असताना 5 समर्थ पती असे समोर बसलेले असताना दुर्योधन सारखा व्यक्ती तिचं वस्त्रहरण करतोय. त्यावेळेस तिने कुठल्या आकांताने कृष्णाला हाक मारली असेल. काय आकांत असेल तिचा आणि त्याला सांग कशी झाली. चालतंय पण या वेळेला योग्य नाही. तिचा आकांत आला का त्याच्यामध्ये नाही. मग काय मी खळ्याची चाल आहे. खळ्यामध्ये चालू ओळखी मित्र होते माझे. दुसरं जात होते त्यांच्याकडे तेव्हा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुमची चाल चांगली आहे पण तुम्ही हे लक्षात आलं की ही काय चाल कुठल्या काळाला द्यायची. आज तिचा धावा कुठल्या आकांताचा असेल. कृष्णा धाव म्हणून तिची भेटू म्हणून भर दबाव तसा आणि आपली वाणी होईल कुठे ताना घेत दोघे ताना घेतल्या सगळी गायला. ती काय सगळी शाळा झाली का. ते जसं पु ल देशपांडेंनी सांगितलं होतं ऐकलं ना. पु ल देशपांडे सांगितलं की हिंदुस्थानात लाखो गायक आहेत क्लासिकल गाणारे. लाखो गायक आहेत पण प्रोग्राम फक्त 7-8 जणांचाच होतात.
बाकीचे करतात ते रियाजच करून बसतात. रोग काढत असतात ते रियाजच करतात, रेडिओला गावत असतात ते रियाजच करत असतात. रटाळ असतं. त्याच्यामध्ये काही गमत किती काहीच नाही ना. ती भूमिका आपण जगायची, तिथे आपण असायचं आणि ते स्वरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही त्या भूमिकेत गेलात म्हणून गाणं हे गायचं नसतंच. गाणं हे जगायचं इथे उमटलं पाहिजे. हो, तुम्ही ती व्यक्तिरेखा तुमच्या फरक आहे प्रवेशच तुम्ही केलात. जवळ उठून चाले का नाही. हा ते तसं ती भावना तुमची त्याला उमटली पाहिजे. मग तुम्ही पुरुष असता स्त्री असं कोणी असता त्या म्हणून व्याख्याचं गाणं गायचं नसतं, गाणं जगायचं असतं. तुम्ही ते गाणे किती जगता त्याच्यावर त्याच्या गाण्याचं यश अवलंबून नाही. चाल बाकी आपण गातो. किती वर्ष सुगम संगीत तुम्ही शिकवताय, भावसंगीत तुम्ही शिकवताय, तर मग त्याच्या परीक्षा पण असतात का? नाही, त्याच्या परीक्षा पूर्वी नव्हत्या. पूर्वी फक्त रागदारी संगीताच्याच परीक्षा होत्या, सुगम संगीताच्या परीक्षा होत्या. पण काय होतं की रेडिओला ज्या काही मुली जायच्या गायला तर त्यांना ते सर्टिफिकेट लागायचं, तुम्ही किती वर्ष शिकलायत का. मग ते माझ्याकडे यायचे, सर तिथे सर्टिफिकेट आम्हाला लिहून द्या ना. आता काय लिहून द्या, हे ते 1 वर्ष शिका आणि 5 वर्षाचं सर्टिफिकेट द्या. ते म्हटलं असं फोटो सर्टिफिकेट देणार नाही. तर त्यांना नाराज व्हायचं, दुसरीकडून जायचं शिका असं व्हायचं. नाही दिलं सर्टिफिकेट कारण दुसरीकडून द्यायचे. एवढं मी नाही काही असं तसं चाललं. आपण जसं रागदारी संगीताच्या परीक्षा घेतल्या जातात, विष्णू दिगंबर पुरस्कारांनी रागदारी संगीत परीक्षा सुरू केल्या, तर आपण सुगमची परीक्षा का नाही सुरू करायच्या. म्हणून मी काय केला, 8 दिवस रात्री त्रासभर रात्री वाचवला आणि सगळे प्रश्न आणि उत्तर लिहून काढले. काय प्रश्न. आता एक प्रश्न असा म्हणतो त्याच्यामध्ये की अभंग आणि भक्ती काय फरक आहे. देवाचं जायचं नाही, 6 फरक आहेत. मी क्लासेस शिकवताना 6 फरक आहेत. आधी विचारतो किती फरक, तुम्ही सगळं काय काय ते देवाचीच गाणी असतात. अभंग शब्द 3 अक्षरी आहे, भक्तिगीत शब्द 4 अक्षरी आहे. पण हा देवाचा फरक का. मग मी त्याला सांगतो अभंगात पहिला फरक हा अभंगाची भाषा जुन्या पद्धतीची आहे, भक्तीची भाषा आधुनिक पद्धतीची आहे. अभंगाच्या शेवटी कर्त्याचं नाव असतं, नामामुळे तुकामुळे कळलं काय. आणि सुगम संगीतामध्ये कर्त्याचं नाव नसतं. अभंगाला फक्त वारकरी तालच जास्त करून लावलं होतं. सुगम संगीत कोणत्याही ताला होतं, रूपबरी पण असतात, दादरात असतात, केवळ असतात, कशातही असतात. आणखी एक मुख्य फरक की अभंग हे संतांचे स्वानुभव आहे आणि भक्तिगीत ही कवीच्या कल्पना आहेत. कोणी कवी बघायला गेलो होते 3 तोंड आहेत 6 आहेत ते बघायला, कल्पना किती फरक, 5-6 फरक. संतांच्या मनामध्ये जी तळमळ असते ती त्या अभंगातल्या शब्दांमध्ये त्यांचा अनुभव असतो, अनुभव असतो, संतांचा स्वानुभव असतो. आणि भक्तिगीत ही कवीच्या कल्पना असतात. हा फरक आहे. आता संत सगळ्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांचं नाव काय नाव खरंच नाही माहिती. संत नामदेव एवढंच माहिती. ज्ञानेश्वरचं आपल्याला माहिती आहे, तुकारामाचं माहिती आहे, ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. नामदेवांचं नाव माहिती नाही, माहित नाही. काय आहे ना, नामदेव दामाजी पंत रेळेकर. बर, हे आम्हाला सगळं भरून करावं लागलं. कारण परीक्षेला विद्यार्थ्यांनी जे असं ना संत तुकाराम आम्हाला संतांचं नाव माहिती नाही, घ्या.
अशा तुम्ही मग सुगम संगीताच्या परीक्षा सुरू केल्या. अगदी प्रवेशिकेपासून आता आपण वर्गवारी केली. या परीक्षा पहिल्या परीक्षा प्रश्न आणि त्याची उत्तर द्या. बरं. पूर्ण सिलेबस सगळं ठरवलं. अशा किती परीक्षा आहेत? 7-8 परीक्षा. 8 परीक्षा. आणि मग हे सगळं मी गजानन आपल्याला दाखवलं, श्रीनिवास खरांना दाखवलं. त्यांना फार मोठं काम केलं. आणि मग विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा होतात किती सालापासून परीक्षा? ते आपलं एक सर्टिफिकेट होतं. हा किती सालापासून? जवळजवळ 62 साल. तेव्हापासून ह्या सुगम संगीताच्या परीक्षा. आता महाराष्ट्रात जवळजवळ 48 सेंटर्स आहेत महाराष्ट्रात. त्याची सेंटर्स आहेत अशी? हो, सेंटर्स आहेत सगळे. नागपूरला 4 सेंटर्स आहेत, नाशिकला 4 सेंटर्स आहेत, यवतमाळला आहे आणि तर चंद्रपूरला आहे. तेव्हा आम्हाला आम्हाला पण परीक्षा द्यायची असंच आहे त्याची अशी अशी आणि आम्ही ते मग परीक्षा पाहतो. दर 6 महिन्याने परीक्षा होतो. त्याच्या असे सर्टिफिकेट. केंद्र परीक्षा विषय गुण सगळं व्यवस्थित. क्या मस्त. आणि परीक्षेत नेमलेले असतात. अमुक तुम्ही नागपूरला परीक्षा आहेत तिकडे जातो. मानधन वगैरे सगळं ठरवलं. आता जे नवीन गायक तयार होत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून काय सांगू शकता? तसं मार्गदर्शन करायचं मी मोठा नाही आहे. पण एक आहे की आपल्याला जो आवाज मिळालेला आहे एक परमेश्वराची देणगी आहे, त्याचा अभेद करू नका. मला मी तुम्ही सोसायटी तुमच्या सोसायटीत किती बायका करता तर कोण नाही मी करते. मग ह्याच मग ते आपण नाही म्हटलं कधी आभार मानले, ईश्वराचे आभार मानले नाही, कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायला. तुम्हाला एक गोष्ट माहिती सांगतो. मला दात दुखत होता. दात तर इथे सिंधी आहे डेंटी त्याच्याकडे गेलो. आता इतके वर्ष दात माझ्या बरोबर होते तो दुखायला लागला. मला दात खराब झाला काढून टाका ते काढला आणि मूर्ती फेकून दिला बेसिनमध्ये. मग फेकून काय झालं हे नाही फुकं घ्यावं मला पाहिजेच. पण त्याने नको पुसून वगैरे मला दिला. त्याला खाली तुम्ही आलात तिथे झोपं लावलेत ना तिथे बसलो मी. खंडली जमीन थोडीशी त्याची दात टाकला आणि उभा होऊन चालला. इतक्या वर्ष तुम्हाला साथ दिलीस खूप कर तुझे. ही कृतज्ञता आहे. हे व्हायला पाहिजे. मग कृतज्ञता 2 बाजू असतात. तुम्ही असं म्हणा की मी 100 गाणी सर्वांच्याकडे चक्र आम्ही जग निघाला जाईल नाही. दुसरी पण बाजू तुमची चांगली पाहिजे. मी त्यांना उदाहरण देतो. 100 रुपयाची नोट आहे. एका बाजूला महात्मा छान फोटो वगैरे आहेत, सगळे अक्षर लिहिलेले आहेत. 100 रुपयाची नोट दिली आकडेला आहे. पाठीमागे कोणी फटफटीत आहे ती नोट चालेल. मग सर आठली बाजू म्हणजे काय? आठली बाजू मी तेव्हा सांगितलं. आठली म्हणजे कोणालाही द्वेष करायचा नाही, कुठलाही गायकाला नाव ठेवायचं नाही. तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. तुम्हाला मदत करायला द्यावं लागला. पण हा असा गायला तो तसा काय बोलू नका. तो त्याच्याकडे काय तो आपापल्या प्रयत्न करतो. तर त्याला मी उदाहरण आणखी दुसरी बाजू असेल की आता मी तुम्हाला एक गोष्ट जातो. मी सकाळी फिरायला जातो. तिथे जाताना रिक्षाने मला लुटला. रिक्षाने धरला मला. हात पकडल्यानंतर लक्षात आला आता आपण पकडला गेलो. त्याने सोन्याचं ब्रासलेट होतं ते काढून घेतलं. अंगठी घेतली काढून. घराला मुलांना वाढदिवसाला घेतलं 10,000 काय घेतलं होतं ते त्याने काढून घेतलं. त्याच्या लक्षामध्ये गाड्याकडे घेतली. ते चेन होती ती त्याने खेचून घेतली. जा जवळजवळ 30,000 तो माल असेल. 30. मी येताना काय मी काय केलं असेल गाण्यामध्ये लुट गए लुट गए लुट गए.
ती गाणी पण जिला पण गाणं म्हणतो ते म्हणाले हे कसं गाणं गंमत समजा काय ती गंमत म्हणजे माझ्यावर काहीही त्याचा प्रभाव नव्हता. मी असा विचार केला की दिवाळीचे दिवस आहेत ते आता तो विकेल, मुलाला कपडे करेल, बायकोला साडी घेईल, स्वतःला कपडे करेल, गोडधोड आणून खाईल, आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतील. ही नोटीची दुसरी बाजू, ही नोटीची दुसरी बाजू विद्यार्थ्याने हे सांगतो, हे पण मी शिकवतो विद्यार्थ्यांना, ही नोटीची दुसरी बाजू. आणि मग मी माझ्या की फोड सारख्या ठिकाणी रस्त्याने जात असताना किंवा अन्नपूर्णेची पूजा केलेली मूर्ती मिळाली, त्याला कसं वाटला, बरं वाटला ना. दादरला कोहिनूरचं दुकान आहे, त्याच्या पुढे बरीच ऐसली जागा आहे, तिथे चांदीचं नाणं लक्ष्मीचं पूजा केलेलं आहे, पायाच्या आलं पुस्तक मिळालं, आनंद झाला ना. मी गावामध्ये लोक गेले दुःख करतो, मी आईला दुःख करत होतो, माझ्या पाठीमागे आहे भिवू नको तुझे पाठीशी उभा ती माझी शब्द. त्याच्या मला कधी काही तुम्ही कधी मला दोघ्या हात कधी दिसणार नाही, काय दोघ्या हात काय कधी दिसणार नाही, कारण की तुम्ही दुःखतेच तशी गोष्ट आणि सगळं मिळतं मला सगळं व्यवस्थित आणि कोणाला मला कमवतं हे करतं. अशा खाली तिकडे मी गेलो होतो तर विसरणार गेलो की मी दोन मुलं गेलो, 2 मुलं आहेत, ते काय करतात आणि ते ग्रॅज्युएट आहेत, घरात मी पुढे दुसरं नाही, मी पहिल्यापासून ठरवलं नोकरी लावायची नाही, आपलं जर कला आहे ना ती पुढे चालू. तुमचंच एक गाणं आहे माती सांगेल तुझाच आहे शेवट माझ्या पायाशी, भगवंत तसंच सांगतो. आपण त्या गाण्याची एक झलक तर ते त्या गाण्याचं काय झालं की बरोबर जशी कवी आहेत तर ते दुसऱ्याला गाणी नाव देत नसतं, पण त्यांना कोणते मी विचार करतो माझ्याकडे काय गाणी देत नाही, मग कसं माझ्या सारी आवडत नसते त्याला असं मी समज पडली. एक दिवशी त्रास होते डोक्यात कोण पाहिजे मला, ते असं घाबरत आले, कोण पाहिजे म्हटलं मला फोन करून म्हटलं या ना आतमध्ये तुला आले म्हटलं काय म्हटलं काय मदतच आहे, मदतच अशी तुम्ही माझ्याकडे काही का देत नव्हतं तुम्ही याच्या आधी, आता तशी घेणार नाही. मला फक्त सांगितलं की योगेश आंबेडकर पुरावच करणे असं नाव असेल, मग मी घाबरतो यार. त्यांनी त्याला गाणी आणली, 10 गाणी आणली, त्याच्यामध्ये मग मी 2 निवडली. ही 2 मी माझ्यासाठी ठेवा, कारण मी काही याच्यामध्ये जात नाही, चालली देणार नाही, ती 2 माझ्यासाठी ठेवा, बाकी काही मी खाण्यांच्याकडे द्या, देवाच्याकडे द्या, काळजीकडे ती 2 त्या 2 गाणी माझ्याकडे ठेवली. पण ते ठेवली तर अर्धी गेले, तुमचं मी गाणं भुग्या काय होते ते गाणं मातृ, पण ते गाणं मला आवडलं होतं. आवडलं मी ते वाचत अरे घरी वाटत तर आमच्या मित्र पेंटिंगचं काम करत होता. मी जेव्हा गेलो ते पहिले तू मला ते म्हणून दाखव 2 वहिला पहिल्या माझं मला काम होत नाही, तू 2 मला पहिलं म्हणून दाखवा म्हणजे अरे एवढा आवडतो अरे काय काय वा तुझा आहे शेवट या वयामध्ये इतके तुम्ही ऍक्टिव्ह आहात आणि असं म्हणताय म्हणजे खरोखर आम्हाला लाजवण्यासारखी कशामुळे ते
या वृत्तीमुळे. आणि ऑफकोर्स संगीताच्या साथीमुळे, सुरांमध्ये रमण्यामुळे कोणी मला दिली नाही, शिवी दिली ती आनंद वाटतो, मग 10 दे की 10 दे की, मी घेतले स्वीकारलेलं नाही. मधुकर जोशांचं हे एक गाणं आणि ह्या लागलेल्या सारिका माझी बहीण होती तर गेली, पण ती एका स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धा होत्या अभंगाच्या होत्या, संतांच्या रचना, त्या भगिनी समाजाच्या स्पर्धा. तर तिने भाग घेतला होता. तर मला म्हणाले, मला घरी भाई मारलं, तर भाई मला एक अभंग द्या. पण डायरेक्ट काय अभंग काही गेले नाही, ते घे नाही का, नाही नवीन द्यावा. तर मग नवीन पाहिजे तुला घरी यावं लागेल, 8 दिवस राहावं लागेल, कधी सांगता येत नाही. तर येईन, तिथे आली येऊन बसल्या आता काय द्यावाच आहे काय काय. तर तुला सांगतो मी एक दिवशी खूप दमून आलो होतो. मी इतका दमून होतो की असं वाटतं की आता आपल्याला शांत होऊन बघा. पण मी बेडवर गेलो, 11 वाजले होते, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, ह्या कुशीवर त्या कुशीवर त्या कुशीवर ह्या कुशीवर, मध्येच मी उभारून चालायला लागलो. झोपच लागेल. खुर्चीत बसलो, खुर्चीत तळमळ व्हायला लागले, पुन्हा चालायला सुरुवात केली, पुन्हा झोपला, पुन्हा ह्या कुशीवर असं करता करता 4 वाजले. डोळा लागेल, अस्वस्थ इतके अस्वस्थ वाटले कमरेला. आणि मग मी काय करेल, उठलो, कवाडाचं ज्ञानेश्वरांचं पुस्तक करतो, जातेचं पुस्तक करतो, त्याच्यामध्ये हा अभंग आणि एक अभंग दिसला मला, तो दिसला, मी वाचला आणि गायला सुरुवात केली. तर जन्माला आली. मग माझ्या लक्षात आलं की आपला अस्वस्थता का लागत आहे ती, तर निर्मिती व्हायची होती. निर्मिती व्हायची होती म्हणून अस्वस्थता वाढली होती. देव कुठे काय चल मी असं वाटतं कधीही का चालायचं मी हात आवडलो. त्याच्या बक्षीस मिळालं, पहिला बक्षीस मिळालं. त्यावेळेस जैन जोशी परीक्षक होते, त्यानंतर इकडे पोळं काय ती मोठे चाल पण झाली की माझ्या वडिलांना दिली. हो काय वडिलांना गोविंद, पण हे असे नंतर आणखी एक प्रसंग असा आहे की यशवंतरावांना मला बोलवणं आलं, मला घेऊन भेटा गेला. तर गेलं, म्हटलं काय नाव, काय 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 कशासाठी आपण गेलं. तर काय झालं माहिती का की परवा 2 दिवसांनी गुढीपाडवा आणि 8 दिवसांनी रामजन्म आहे. तर राम जन्माच्या साठी लागणारी गाडी रामाची गाडी तुम्हाला 3 गाडी करून पाहिजे तुमच्याकडून. मी म्हटलं विठ्ठलाची गाडी माझ्याकडे खूप आहे, रामाचं एक पण नाव नाही. 3 गाडी निवडायची चालले आले बरं रेडिओला तुला करायचं सगळे काय ऐकायचं. तरी मला काय सांगावं म्हणून तर मी तुम्हाला बोलतो मी काय काय करून मला बोलवून द्या. मग मी काय केलं, गेलो माधव बागेत गेलो गिरगाला, त्याच्या संतांची पुस्तकं आठवड्यात पुस्तक मिळालं, ऋषभ शकतो 8 आठवड्यात पुस्तक मिळाला. त्यावेळेस 3 अभंग निवडले मी.
आणि 165 नंबरच्या रूटमध्ये बसलो बसमध्ये तर 2 आपण खूप बसमध्ये चालेल. तिसरा फारच लागेल. अजिबात चालाय. रात्री घरी गेलो पेटी घरी छेक खूप चालाय. माझे बंधू माझ्यावर होते काय बाबा रेकॉर्डिंग आहे पुढे काय करा लागत नाही त्याला काय करणार चाल लागतच नाही. दुसऱ्या पुन्हा परत गेला चाल लागत. शेवटी असं करतो रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. मी गेलो बरोबर आता जिथे टीव्हीचं सेंटर आहे ना तिथे पुढे रेकॉर्डिंग व्हायचं रेडिओचं. मी गेलो तिथे दत्ताराम गाडेकर त्यांनी रात्रकाळी घागरकडची चाल होती म्हणजे रेकॉर्डिंग रात्रकाळी घागरकडे ती त्यांची चाल. तर ते मला काय पोळ गाणी तयार तर नाही कसं बोलायचं तिसऱ्या गाणं चालू प्रॉब्लेम पण हो तयार आहे चाला करूया. पहिले 2 महिने करूया आपण मी जे चाललं होतं ते 2 महिने केले. मग म्हटलं आता जरा थोडं विश्रांती घेऊया. म्युझिशियन सर कॅन्टीनमध्ये गेले लागलेला आणि आतमध्ये गेलो. आता तिथे खोली रूम होती बंद होती. ती बंद रूमला कडी लावली. राम उभा राहिला म्हणजे रामा तू मला दिलेला आवाज आहे मी काय करते तुला माहिती आहे मला चाललं मी खूप परत निघाला पण मला चालला करत नाही. मी तर फक्त समोर गायला असतो जे काय काशी तू गा मला माहिती नाही मी का चालत राहू त्या आणि म्हणून धनगर नावाचा आणि अगदी बाहेर डोकं ठेवलं थोडा तो शिपाई बरोबर मी चला सगळे आले विचार गेलो. मग मी चाल मिळेल काय फक्त गाणं समोर मारायचं सुरू झाला. आता सरळ काय असतं की पहिल्या अंतराची चाल तिसऱ्या अंतराला लावली होती. मी तो चालत लावले काही लक्षातच नाही काय आपण काय काय ते. पण विषयी मला विचारलं जर आम्हाला भुकरा दाखवा आपण भुकरा काय लावलेला नाही मी जिथे सोडून तिथे मी वागा. आणि 4ही अंतर असल्यामुळे 4ही अंतरे संपूर्ण निराळे झाले. तर त्या गाण्यात त्यांनी यशवंतराव फोन केला की आता जर कोणी गाणी गेलेली अतिशय छान झालेली गाणी आणि त्या रामसाळुंखे सरांचं फारच छान झाले. मग यशवंतरावांनी त्या 3ही गाण्याच्या कॉपीज केल्या आणि रामसाळुंखे सरांची निराळी कॉपीज काढली आणि गोव्याला पाठवली नागपूरला पाठवली औरंगाबादला पाठवली जिथे जिथे टीव्ही ते सगळ्यांना पाठवून दिली. तर दुसरी एक गोष्ट अशी की ती चाल ज्या मी 1965ची गोष्ट आहे गुढीपाडव्या दिवशी रेकॉर्डिंग होतं 1965ची गोष्ट आहे ती. तर त्याच्यानंतर जवळजवळ 30-35-40 वर्षांनी आम्ही पुण्याला गेलो होतो. पुण्याचे प्रसिद्ध पिढीवर कोण गाडगे तर त्याच्याकडे गेलो होतो. मी तिथे उभा होतो त्यांच्या गाडीने उभा होतो त्यांच्या हाताने काय काम लेखाने होतं आणि ही त्या बोलत होती काय मला कसं पाहिजे काय पाहिजे. तर मला नंतर याच्याकडे तुमची सही करा पण पेमेंट एवढं झालं ठीक आहे सही करायची मी सही केलं. बोलून रामसाळुंखे सर आफ्टर 40 years रामसाळुंखे सर म्हणणार तुम्हीच काय तुमच्या कसं लक्ष अहो काय गाणं आहे. नंतर वाटव्यांची 65-70 होती वाटव्यांची त्या मला बोललं होतं गाण्यासाठी सगळे कवी वर आले ते शांताजी मी इथे बसलो होतो खुर्ची शांताबाई इथे बसलेले ते शांताबाईंना वाटेल ते पोहळे आले तो इथं पण हा काय इथे बसला आहे त्या तुम्ही नका मोठा कवी मी तुमच्या बघायचं नाही नाही तर आम्ही गप्पा बसलो झाला तुमची गाणी ही मी तेव्हा तुमची माझी 10 आवडती गाणी आहेत त्याच्यात तुमचं एक गाणं आहे बरं का म्हटलं कुठलं रामसाळुंखे सावळा.
कसं असतं बघा, ते ते गाणं हे म्हणजे लावलेली चाल नाही, लागलेली चाल. लागलेली चाल. तू सोबत वही ठेवली, रामसारंगे श्रावण ह्याला असू असं जर काही वेळेला होतं की आपल्याला जो आवाज द्यायला सांगितलं वाटते एक परमेश्वराची कृपा आहे. म्हणून मी नेहमी माझ्या कार्यक्रमात सांगत असतो, ज्याच्या गळ्यात गाणे, ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. गाईन रोज गाणे, गाईन रोज गाणे गेलो तरी थकून, गाईन रोज गाणे गेलो तरी थकून, दारात राहिलेला उभ्या राहिलेला सांगेन मृत्यूलाही, अरे तुझ्याबरोबर याला कोणाला वसंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. तर मी नवोदित गायकांना हेच सांगेन, तुमच्या गळ्यात गाणं आहे ही परमेश्वर कृपा आहे. कान पहिले गाण्याचा कान लावणं, गाणं आवडतं ही मोठी कृपा आहे. ही मोठी कृपा आहे. त्याच्यात तुम्हाला आवाज दिला आणखी तुम्ही जास्त भाग्यवान. तुम्हाला गाता येतं आणखी भाग्यवान. हे गाणं तुम्ही समोर मांडू शकता लोकांच्या, आणि लोकांना तुम्ही हे करू शकता, हे तर परम भाग्य. हे कमी लिखू नका. असंच आता आम्हालाही म्हणावं असं वाटतंय की एवढा सगळा आठवणींचा खजिना, एवढा सगळा सुरांचा खजिना आज आपण आमच्या समोर रिता केलात. खरोखर या सगळ्या वेळेबद्दल आणि या सगळ्या तुमच्या आठवणींबद्दल आमच्या स्वच्छंद क्रिएशन्सच्या कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.